नमस्कार, माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. हा ब्लॉग असणार आहे अहमदाबाद आणि वडोदराच्या ट्रिपचा, ज्यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो साबरमती आश्रमला. आश्रमनंतर आम्ही लगेच गेलो सायन्स सिटीला. तेथे आमचा पूर्ण दिवस गेला. त्या ठिकाणी होता एक मिनी झू, ज्यामध्ये भरपूर पक्षी आणि प्राणी होते. पुढे होतं एक ॲक्वेरियम, भरपूर मोठं आणि खूप विविध प्रकारचे मासे तिथं होते. आम्हाला 3 ते 4 तास लागले होते या सायन्स सिटीमध्ये पूर्ण फिरायला. त्यापैकी एक पूर्ण तास आम्हाला ॲक्वेरियम फिरायला लागले होते. तिथं आम्ही खूप सारे फोटोज काढले, विविध प्रकारचे मासे बघितले. आम्ही गेलो होतो तेव्हा ॲक्वेरियमची क्लीनिंगसुद्धा चालू होती. अनेक समुद्री वनस्पती देखील या ॲक्वेरियममध्ये होत्या. त्याचबरोबर सगळ्यात आवडणारं म्हणजे मला या ठिकाणी पेंग्विन बघायला मिळाली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पेंग्विन बघितले होते, पण मला वाटत होतं की ते फक्त बर्फाळ प्रदेशातच आढळून येतात. ॲक्वेरियम बघून झाल्यानंतर त्या दिवशीच संध्याकाळी आम्ही गेलो होतो अटल ब्रिजला. यानंतर रात्रीच्या जेवणासाठी आम्ही निघालो मानेक चौकडे. हे एक फूड मार्केट आहे जे रात्री 11ला चालू होतं आणि रात्री 2 वाजेपर्यंत चालू असतं. हे पाहून मला इंदोरच्या सराफा बाजारचीच आठवण आली. आमचा दुसरा दिवस सुरू झाला इस्कॉन मंदिरपासून. त्यानंतर मी गेले हटेसिंग जैन टेम्पलला, जे बांधलं होतं 1848 मध्ये. इथलं प्रत्येक कोरीव काम हे विलक्षण सुंदर आहे आणि बघण्याजोगं आहे. कधी अहमदाबादला गेलात तर नक्की या जैन मंदिरला व्हिजिट करा. पुढे मी गेले स्वामीनारायण मंदिरमध्ये. मंदिराची व्हाईब एवढी छान आहे की तुम्हाला तिथून पुढे जाऊच वाटणार नाही. असं वाटत राहतं की पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवतीच फिरत आहे. त्यानंतर मी गेले भद्रकाली मंदिर आणि त्याच्या बाजूलाच होता भद्र किल्ला. किल्ल्याचा फक्त काहीच भाग पाहण्याजोगा आहे, बाकीच्या ठिकाणी लोक राहतात. हे आहे लक्ष्मी विलास पॅलेस, जे मला आतून बघण्याची खूप इच्छा होती, पण वेळ नसल्याने आम्ही पाहू नाही शकलो. अगदीच नयनरम्य मंदिर होतं हे नीलकंठ मंदिर. नर्मदा नदीच्या काठी असून हे पूर्ण पाण्यात वसलेलं मंदिर आहे. विलक्षण सुंदर आणि अतिशय मोठं मंदिर आहे. 4-5 तास तरी आपल्याला हे मंदिर पाहण्यासाठी लागू शकतात. पुढे आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जायला निघालो. तेथे होते एक प्राणी संग्रहालय. या प्राणी संग्रहालयात मला न पाहिलेले काही प्राणी आणि पक्षी मला या ठिकाणी पाहायला. झेब्रा आणि जिराफ हे 2 प्राणी मी पहिल्यांदाच बघत होते आणि ते मला या झूमध्ये पाहायला. विविध पक्षी देखील या ठिकाणी होते. 3 तास हे झू फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मेन पुतळ्यात. 380 रुपयांचे तिकीट काढून आम्ही त्यांच्या छातीच्या लेवलपर्यंत पोहोचलो होतो. आणि या ठिकाणी लिफ्टने यावे लागते, तेही 22व्या मजल्यावर आहे. आम्ही ज्या ठिकाणी आत्ता उभे होतो ती त्यांच्या छातीच्या लेवलला. तसेच या ठिकाणी पुतळ्याच्या आतील रचना कशी होती, बांधकाम कसे होते हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या म्युझियममध्ये मिनी थिएटर देखील होते, ज्यामध्ये त्यांचा जीवनपट आपल्याला चित्रफिती स्वरूपात दाखवण्यात येत होता. रात्री 8 नंतर पुतळ्यावरती लेझर शो होता. त्यांची संपूर्ण जीवन कहाणी या लेझर शोद्वारे प्रदर्शित करण्यात येत होती. तर असा होता हा अहमदाबाद आणि वडोदराचा ब्लॉग. आवडल्यास नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा. थँक्यू.